मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. दादा, आजची अशी बातमी आहे की मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसले आहेत आणि एक मराठा आरक्षणावर चर्चा होत आहे. तर दुसरीकडे 1 महिन्यानंतर विशेष अधिवेशन बोलून मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर एक विशेष अधिवेशन बोलण्याची तयारी केली जाते अशी माहिती आहे. नाही, आता ते बैठक आहे की नाही ते तुमच्या माध्यमातून कळतंय, पण वेळ सरकारनं 24 डिसेंबरचा घेतलेला आहे. आरक्षण मात्र तोपर्यंतच आम्हाला पाहिजे, त्यात मात्र आम्ही ठाम आहे. ते बाकीचे बहाणे आम्हाला नाही सांगायचे, कारण वेळ तुम्ही घेतलेला आहे आणि त्यामुळं आरक्षण मात्र 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना पाहिजे. एक गोष्ट खरी आहे की सरकारने काम चांगलं केलं आहे, समितीनं चांगलं काम केलं आहे, नोंदीही मिळाल्यात, मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे हे सुद्धा सिद्ध झालं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते पुढं लांबत ठेवणार आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल तुम्हाला कशासाठी पाहिजे, आणि पाहिजे तर तो लगेच घेऊ शकता, कारण इकडं समितीनं तर अहवाल तयार केला आहे. आयोगाला फक्त मागासवर्ग आयोगाला फक्त आदेश द्यायचे असतात. मग आदेश देण्यासाठी इतक्या गरज नाही विशेष अधिवेशन बोलवण्याची. तुम्ही एक काम करू शकता, हे जे आत्ताच अधिवेशन सुरू आहे याच अधिवेशनाचे दिवस आणखीन वाढवा. तुम्ही याला पुढं आणखीन 8 दिवसासाठी करा. 24 डिसेंबरच्या नंतर 29 डिसेंबरपर्यंत करा तुम्ही, काही अडचण नाही आहे ना. द्यायचं म्हणल्याच्या नंतर डबल विशेष अधिवेशन बोलवायची आवश्यकताच नाही. आणि मला नाही वाटत की शिंदेसाहेब याला आता 24 डिसेंबरच्या पुढं हा विषय जाऊ देतील म्हणून, कारण दोनही उपमुख्यमंत्र्यांचा पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे 100% मराठ्यांना 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळत. बघूयात. कुठेतरी मराठा आरक्षण विषय जटिल आहे, काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात, यामुळे 1 महिन्यानंतर या विषयावर चर्चा किंवा अधिवेशन बोलवू शकतात. नाही, जटिल फेटीलचा काय संबंध आहे? इथं सरळ नोंदी सापडल्यात मराठा आरक्षणात असलेल्या. जटिलचा काय संबंध आहे? तुम्ही काही बोलताल, जटिल येन कुठं काय येन नाही, ते बहाणे नाही चालणार. मात्र सरकारनं चर्चा करा, बोला, बैठक घ्या, इकडं यायचं तर या, परंतु हे असले बहाणे नाही. पुरावे असताना काही विनाकारण सांगा ना, आम्ही ऐकू शकत नाहीत. मग तुम्हाला मग तिथंच येतं आहे परत, त्याचं ऐकून तुम्हाला मराठ्यावर अन्याय करायचं काय? ते नाही चालणार, मग नाही चालणार आहे. याच अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का? हो, त्यांचंच म्हणणं आहे. त्यांनीच सांगितलं होतं की 2 महिन्याचा या 24 डिसेंबरपर्यंत वेळ द्या. जे आपलं लिखित झालं आहे कागदावरती, त्यानुसाराने तुमच्या मागणीनुसार करायचं असेल तर 24 डिसेंबरपर्यंत वेळ द्या. आता वेळ दिला आहे, आता बहाणे कशाला? म्हणजे त्याचं स्वप्न पूर्ण करताय काय? ते तर एक बधीर झालेलं आहे. त्याचं ऐकून का तुम्ही मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करता का? कारण त्याला नाही राहिलं काय, ते राजकीय स्वार्थापोटी त्याचे फायदे उचलायला लागला आहे त्यांच्या माध्यमातून. उगाच काहीतरी कारणं सांगताय, स्वतःचे फायदे उचलून स्वतःचे केसेस मागं घ्यायला लागले, स्वतः निर्मळ व्हायला लागला आहे, धुवून पाण्यासारखा, म्हणजे स्वच्छ व्हायला लागला आहे, त्याची प्रतिमा स्वच्छ करायला लागला. गोरगरिबांचे बळी देतो का? ओबीसी बांधवांना लक्षात आलं हे आता, सामान्य धनगर बांधवांचे लक्षात आलं, हे आपला प्रश्न मांडित नाही. यांचे काय लक्षात आलं ओबीसी बांधवाचे आणि धनगर बांधवाचे? हे राजकारणी माणूस हे त्यांच्या लक्षात आले, कारण ते आमच्यापर्यंत कुजबूज सामान्य बांधवांची येते. ते म्हणते हे राजकारणी, हे आपल्या धनगर बांधवांच्या आरक्षणाबद्दल काहीच बोलत नाही. याच्या केसेस मागा घ्यायला लागला, याचं वजन वाढून घ्यायला लागला, याचं मंत्रिपद वाढून घ्यायला लागला, म्हणजे याचं वजन वाढून घ्यायला लागलं. आपल्या लेकराचं काय? हे तर म्हणतोय ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, अमक्याला मिळाला पाहिजे, तमक्याला नाही, तर याला स्वतःलाच मिळाला आहे. म्हणजे कुजबूज अशी आता ग्रामीण भागात सध्या की ह्यो राजकारणी माणूस आहे, आणि ह्यो आपल्या गोरगरीब धनगर बांधवांचा, गोरगरीब ओबीसी बांधवाचा वापर करून ह्यो राजकारणाचा फायदा उचलायला लागला. आणि जर सामान्याचं हे लक्षात आलं तर सरकारच्या लक्षात आहे ना का? सरकारच्या लक्षात येत नाही का की याचं ऐकायचं नाही, आणि याचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला, सगळ्या 6 कोटी मराठ्यांची नाराजी ओढून घ्यायला लागणार तुम्हाला. आम्ही 24 डिसेंबरच्या नंतर ऐकत नाहीत, काय करायचं आहे? आम्ही नाही ऐकत. मुनरत्न सदावर्ते असं म्हटलेत की छगन भुजबळ माळी आहेत आणि त्यांना हिनवलं जातं आहे, वेड्याच्या इस्पितळात न्या, अशा तुमच्याकडून भाषणामधून टिप्पणी होते, डोळ्यात माती गेली का? पुढं घे, ते काय सगळ्यांना माहिती काय कामाचं आहे. पुढचं घे, त्याच्यावर नको, ते सगळ्या दुनियाला माहिती काय. प्रकाश आंबेडकर असं म्हणालेत की जरांगे पाटील यांच्या प्रश्नावर आणि लढ्यावर माझ्याकडे सोल्युशन आहे, मात्र हे सोल्युशन चोरासमोर मांडलं तर ते त्याचं खोबरं करून टाकतील. कोण म्हणलं? प्रकाश आंबेडकर. सांगतील ते आम्हाला.
सांगतील आमची ऐकायची, त्यांच्याबद्दल तयारी, बाकीच्यांबद्दल नाही. ऋषिकेश बेदरेंना काल जामीन भेटला, परंतु त्यांनी असं बोलताना असं म्हटलंय की शरद पवारांचा मी कार्यकर्ता होतो आहे आणि या आंदोलनाबाहेर मी सहभागी झालो होतो. पवारांचा या आंदोलनाशी माझा संबंध नाही किंवा जरांगे पाटलांनी माझं नाव घेतलं नाही याची मला खंतही वाटत नाही. नाही, नाव घेतलं नाही असं नाही. त्यांच्यात किती जीव आहे किंवा मराठा समाजाचा पण ते पण त्याला काही हे होते. नाव घेतलं नाही असं काहीच नाही. आम्ही सगळा मराठा समाज त्यांच्यासोबत आहे, आम्ही त्यांच्यासोबत आहेत. हे असलं काय उगाच हे एखाद्या जळणाऱ्या प्रतिनिधींनी प्रश्न सापडून आणल्यासारखं आहे. ऋषिकेश बेदरे कधीच नाराज होऊ शकत नाही समाजावर, कधीच. त्यांनी 22 समाजासाठी काम केलेले राजकारणवीर आहेत. नाव घेतलं नाही ते त्यांनाही कळतंय. काय अडचणी असतात, काय असतंय ते सगळं त्यांनाही कळतंय. हे खोडसाळपणानं मुद्दाम होऊन कोणीतरी त्यांना प्रश्न विचारलेला आहे. बीडचे SP बोलत होते थोड्या वेळापूर्वी 400 लोकांची यादी तयार केलेली आहे आणि आत्तापर्यंत 278 आरोपींना अटक केलेली आहे अशी माहिती त्यांनी दिली. कारवाई चालूच आहे. काय केलं? 278 लोकांना अटक केलेली आहे आरोपींना. मग आता अन्याय होणारच ना गोरगरीब मराठ्यावर. शेवटी आता त्याचं ऐकायचं म्हणल्याच्या नंतर सरकार गोरगरीब मराठ्यावर अन्याय करणारच ना. कारण निष्पापावर अन्याय करणं त्याचं ऐकून दुसरं काय करणार आहे सरकार? तेच करणार आहे. आम्ही रोज तेच सांगतो, निष्पाप लोकांवर अन्याय व्हायला लागला आहे, तुम्ही करू नका. सरकारच्या विरोधात रोष वाढायला लागला. दौऱ्याचा 5वा टप्पा सुरू होणार आहे. किती तारखेला सुरू होणार आहे आणि कसा असणार आहे दौरा? 20 तारखेला 20, 21, 22 आणि 23 4 दिवस. बदनापूर, शेलूर, रेणापूर, गंगाखेड आणि बीड असं आहे. मला वाटतं 20ला गेवर आहे ते 20 तारखेला. 24 तारीख सरकारने वेळ मागून घेतली होती. 23 तारखेला आपला शेवटची सभा बीडमध्ये होणार आहे. बीड हा सध्या तरी सेन्सिटिव्ह आहे. मराठा आरक्षणाबाबतीत जाळपोळ झाली. माजलगाव असेल, बीड शहर असेल, त्या ठिकाणी आपली सभा होणार आहे. या सभेला इशारा सभा असं नाव देण्यात आलेलं आहे. काय इशारा असणार आहे सरकारला 24 तारखेच्या पार्श्वभूमीवर 23 तारखेला? आता त्या दिवशी ठरवूयात. आजच कशाला हे करायचं आहे? समाजाच्या समक्ष होईल. सरकारनं जर 24 डिसेंबरपर्यंत नाही दिलं आरक्षण तर समाज निर्णय घेणार. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. आणि 24 तारखेला सरकारने निर्णय घेतला नाही तर 23 तारखेला जो काही इशारा असेल ते जरांगे पाटील बीडच्या सभेतून देतील. कॅमेरामॅन हर्षलसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.